काम चालू असताना त्यांनी काम बंद पाडलेलं आहे। आजचा दिवस हा चौथा आहे आणि असं असताना यांनी काम बंद पाडलेलं आहे। तंबू ठोकून हे इथे स्थान मांडून बसलेले आहेत। आपण ते एक शेतकरी आहे, त्याची व्यथा जाणून घेऊ। काय बोलणार आपण? माझं नाव आहे रुपजी केशखा आणि आम्ही पिढ्या या ठिकाणी कसतो आणि आम्ही तो की आमचा मोबदला द्या नंतर काम करा। तर तेवढ्यात जे प्रांत साहेब होते त्यांनी आणि बाकीचे पोलीस कर्मचारी होते, खोटरे साहेब, गांगोडे साहेब आणि बोरसे साहेब, ह्या लोकांनी माझ्या बोचीत पकडून माझ्या पट्याला पकडून दाबण्याचा प्रयत्न केला आणि जो JCB बुलडोझर होता त्या मशीनवरती हा डोका पडला आहे आणि अशा पद्धतीचं मला पूर्ण दिवस पोलीस कोठडीत कोंडून ठेवलं आणि लघवीला पण जाऊन देत नाही। तर हे एक गुलामगिरी किंवा हुकुमशाही चालली, तर तसं नको व्हायला आणि आम्ही हे बिऱ्हाड घेऊन या ठिकाणी बसलो की आम्हाला न्याय भेटत नाही, म्हणून आम्ही पिढ्यानपिढ्या कसतो, त्याचा आम्हाला मोबदला द्या नंतर काम चालू करा। देत नाही तो पण आपण हात लढा तुमचा चालू ठेवणार आहे। आम्हाला जोपर्यंत सर्वांना या संपादित झालेल्या सर्वांना मोबदला भेटत नाही, सगळेजण या ठिकाणी बिऱ्हाड घेऊन बसलेत, त्यांना सगळ्यांना मोबदला दिला पाहिजे, झाडाचा, जमिनीचा, घराचा। जोपर्यंत पूर्ण मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन किंवा हा मोर्चा चालू ठेवणार किंवा हे काम बंदच ठेवणार। आपल्याला संघटनेचा पाठिंबा, कोणकोणती संघटनेचा पाठिंबा भेटलेला आहे? आम्हाला भूमिसेना आदिवासी एकता परिषदचा पूर्ण पाठिंबा आहे। त्याचबरोबर आम्ही लहानपणापासून CPM म्हणजे लालबावटाचे माणसं आहोत, त्यांचा पण नाव घेऊन आम्ही इथं अडवणूक केली, पण ठीक आहे। परंतु पूर्ण जो पाठिंबा जो दिला तो कालूराम काका धोदडे आणि श्यामसुंदर चौधरी, त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते म्हणजे आपले भरतदादा वाडा वगैरे ह्या लोकांना खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या आश्रयाने, त्याचबरोबर आमचे जुने कार्यकर्ते म्हणजे उपसरपंच रमेश वाडू साहेब ह्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला, म्हणजे आमच्याशी येऊन उभे तरी राहिले। आणि पूर्ण मी ह्यांना सगळ्यांना सांगतोय की हा माझा लढा एकट्याचा नाही, तर पूर्ण तुमचा लढा आहे आणि तुम्ही हा जिंकणार। तुम्हाला लढायचा आहे आणि तुम्हाला जिंकायचा आहे। मी एकटा लढू शकत नाही, तुम्ही एकटे लढू शकत नाही, तर सर्वांनी एकत्र लढूया आणि ही लढा आपण आपला मोबदला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण हा लढा चालू ठेवू। त्याचबरोबर आपली एक ज्येष्ठ नागरिक आहे, एक महिला आहे, आपण तिची पण व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजी काय बोलशील? आम्हाला पैसे पाहिजे जागावर, आम्हाला पाहिजे पैसे जागावर पाहिजे। जाणून घेण्याचा प्रयत्न करा होता, काय बोलणार आपण? आहे ती बसली आहे माझा रावजी कोल्हा तुझं नाव आहे कोला। आपण इथे तंबू ठोकून बसलेले आहेत, हे बिऱ्हाड तुमचं सगळं घेऊन बसलेले आहेत, ह्या कशासाठी बसलेले आहेत तुम्ही? आम्ही जागासाठी बसले, आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला उपासी मारू द्या नाही तर काही पण करू द्या, पण आम्हाला शासनाची एवढीच विनंती आहे की जोपर्यंत आम्हाला भेटत नाही मोबदला तोपर्यंत इथून हटला नाही आणि ती लवकरात लवकर आम्हाला मान्य केली तर चांगलं होईल। दिवसापासून हा लढा शेतकरी देत आहे, यांची व्यथा पण मांडत आहे, परंतु शासन आणि प्रशासन पाहिजे तसा यांच्याकडे लक्ष देत नाही। यासाठी आपण त्यांची मुलाखत पण घेतलेली आहे आणि आपण बघू शकता इथे पूर्णपणे आपण बघू शकता शेतकरी ज्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर इथे बसून आपले छोटंसं घर बनवून, छोटंसं झोपडी बनवून इथे थांबलेले आहेत। आपण बघू शकता पूर्ण शेतकरी इथे जमून आपण बघू शकता इथे ही चूल, छोटीशी चूल पण यांनी मांडून केलेली आहे। हे जेवण किंवा इतर सगळं कामधंदा सोडून इथे बसलेले आहेत। आपल्या
झालं ना दादा आमच्या घरात बोलते परंतु इथे ते कुठेतरी आदिवासींची भावना ही दुखावलेली आहे आणि तीच भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदिवासी याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे एक भगत असतो आणि तो भगत आपल्यासोबत आहे. ह्या देवाविषयी काय माहिती देणार आहात आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहेत. बाबा, तुझं नाव काय आणि तू कुठला? मी विश्वास होगा कोचा जनेवार. हे जे देवा आहेत हे देवाचं नाव काय? ते पितृ देव आहेत. ते आमच्या वडील 2-3 पिढीचे बसलेले आहे. आता हे काढून टाकले आता आमची याचा खर्चा बसवायला परत बसावं लागतील नवीन खर्चा करून. याच्या खर्चा एक माझ्या देवाला किती लागेल आता गडक थांबव 1.5 लाख खर्चा लागलेला पाहिजे तुमच्या. त्यांचं असं म्हणणं आहे का हा जो परत प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यांचं स्थान परत करण्यासाठी आम्हाला जागरण करावं लागतंय आणि मोठ्या प्रमाणात खर्च पण झाला जात आहे. आपण बघू शकता ह्या ठिकाणी ते देव होते, त्या ठिकाणी ते हल्लेले होते. ते कुलदेव आहेत ते लोक. ते आमचे वडील गेले ते आम्हाला बसवायला लागतो. हे नाही बसवलं सगळं घरामध्ये परिवारात सगळं दुखी देतात, मरणाची परिस्थिती येतात. तिथे म्हणजे हे मला दुसरे बाहेरच्या माणसा घेऊन त्याच्या भगत पण घ्यावं लागते बाहेरचे. त्याच्या बाजूची डाक बोलतात त्याला ते पण आणावं लागतील. ते 10-15 माणसं दुसऱ्या बाहेर गावचे आणावं लागत नाही. गावचे पडोसी मिळून सगळे मिळून ना यांचा खर्च करून त्याला बसवायचे, परत नवीन बसवायचा राजीकोशी करून. पण जास्त लागेल. आदिवासीची भावना कुठेतरी दुखलेली आहे आणि इथे या ग्रामस्थ त्यांना हे देव परत एखाद्या देवस्थान करण्यासाठी मोठा खर्च येतोय आणि ती न बाळगता काळजी न बाळगता त्यांनी JCB आणून इथून उखळून उपासी मारू द्या नाही तर काही पण करू द्या, पण आम्हाला शासनाची एवढीच विनंती आहे की जोपर्यंत आम्हाला भेटत नाही मोबदला तोपर्यंत इथून हटला नाही आणि ती लवकरात लवकर आम्हाला मान्य केली तर चांगलं होईल. लाकडाचा